नमस्कार माझ्या प्रिय मंडळींनो, तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते. तर आज मी तुमच्यासाठी अगदी आनंदाची बातमी घेऊन आले. आज मी जे सांगणार आहे त्यातील एक पण शब्द खोटा ठरणार नाही. हा व्हिडिओ सुरू करण्याआधीच सांगते, जर तुमची पण रास हीच असेल तर पुढचे 5 दिवस तुमच्या आयुष्यात असा बदल घडणार आहे ज्याची तुम्ही कल्पनाही केली नसेल. तुम्हाला सांगते, देव, ग्रह आणि नशीब तिन्ही गोष्टी आता एकाच वेळी तुमच्या बाजूने उभे राहणार आहेत. ज्या गोष्टींसाठी तुम्ही रडलात, ज्या गोष्टींसाठी तुम्ही देवाकडे मागितलं, आज त्या सगळ्यांचं उत्तर घेऊन येणार आहे. परंतु तुम्हाला फक्त एकच सांगू इच्छिते की हा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. हा शेवटपर्यंत नाही ऐकला तर आनंदाच्या संधी आपल्या हातातून निसटू शकतात. कारण पुढील 5 दिवसात तुमच्यासोबत 5 अशा मोठ्या घटना एकामागोमाग एक तुम्हाला मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप नका करू. मन शांत ठेवा आणि शेवटपर्यंत शांत मनाने ऐका. कारण की जे मी आज सांगणार आहे ते फक्त शब्दच नसणार, तर हे थेट नियतीची हाक आहे, हे थेट देवाची सूचना आहे. त्यामुळे अगदी काळजीपूर्वक ऐका. आणि तुम्हा सर्वांना फक्त मी एकच सांगू इच्छिते की माझ्या यूट्यूब चॅनलला अजून तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर एकदा सबस्क्राईबचं बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. त्यामुळे सबस्क्राईब नक्कीच करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर यातील पहिला आनंदाची बातमी आहे ती म्हणजे तुमचं अडकलेलं काम अचानक आता मार्गी लागणार. तर माझ्या प्रिय मंडळींनो, आज मी जे सांगणार आहे ते फक्त भविष्यवाणी नाही, तर ती तुमच्या गेल्या काही महिन्यांच्या वेदनांची आज मी उत्तरे देणार आहेत. तुमच्यापैकी अनेक जण जे आहेत गेल्या 3-6 कित्येक महिन्यांपासून एकच काम, एकच फाईल आणि एकच निर्णय तुमच्या आयुष्याला जसं काही ते थांबवून ठेवत होतं. तुम्ही प्रयत्न भरपूर केले, फोन केले, भेटी घेतल्या, वेगवेगळ्या लोकांकडे विनंत्या केल्या, पण प्रत्येक वेळेस तुम्हाला एकच वाक्य ऐकायला मिळालं, आत्ता नाही, नंतर बघू. आणि काय झालं की हळूहळू तो नंतर तुमच्यासाठी मानसिक त्रास बनत गेला. रात्री झोप लागत नव्हती, मनात एकच विचार, हे काम कधी होणार, माझं नशीब असं का, देव मला पाहतोय का. परंतु माझ्या प्रिय मंडळींनो, आता तो काळ संपत आलेला आहे. पुढील अगदी काही दिवसात, काहीच दिवसात तुम्हाला एक अनपेक्षित फोन कॉल, मेसेज किंवा मेल येईल, जो तुमचं संपूर्ण आयुष्याचं चित्र बदलावून टाकेल. हा कॉल तुम्ही अपेक्षित व्यक्तीकडूनही नसेल, कदाचित ज्याच्याकडून तुम्ही आशा सोडली होती तोच माणूस अचानक तुम्हाला संपर्क करेल. तुमचा फोन वाजेल, तुमचं हृदय तुम्हाला थांबल्यासारखं वाटेल, कारण की समोरून जे शब्द तुम्हाला ऐकायला मिळतील ते शब्द तुमच्या डोळ्यात नक्कीच पाणी आणतील. त्या क्षणी तुमच्या तोंडातून नकळत एकच वाक्य निघेल की आता तरी माझं काम झालं आहे. आणि हा योग इतका ताकदीचा असेल ना की सरकारी काम, कोर्ट केस, जॉब अपॉइंटमेंट, प्रमोशन, अडकलेलं पेमेंट, व्यवसायातील परवाना यापैकी एक मोठा अडथळा तुमचा नक्कीच आता दूर होणार. परंतु लक्षात ठेवा, हा बदल अचानक दिसत असला तरी तो एका दिवसात तयार झालेला नाही. हा तुमचा इतक्या दिवसांचा संयमाचा, सहनशीलतेचा आणि तुम्ही देवावर ठेवलेल्या विश्वासाचा हा परिणाम असणार आहे. देवाने काय केलं, तुमची परीक्षा घेतली, परंतु काय तुम्ही हार मानली नाहीत. म्हणूनच आता देव स्वतः पुढे येऊन हा सर्व काही अडथळा दूर करतोय. या बातमीनंतर तुम्हाला सांगते, हे सगळं काही सांगितल्यानंतर फक्त कामच नाही तर आता तुमचं मन देखील मोकळं होईल. ज्या चिंता, ताण, निराशा तुम्हाला आतून खाऊन टाकत होत्या ना, त्या आता सगळ्यांना आज पूर्णविराम मिळेल. फक्त एकच तुम्हाला महत्त्वाचा इशारा देऊ इच्छिते की ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब सगळ्यांना सांगू नका. कारण की काय असते की कोणाच्या मनात काय चालू, कोणाची कशी नजर आपण सांगू शकत नाही. त्यामुळे मनात शांतपणे त्या सगळ्या गोष्टी ठेवा, देवाचे आभार माना आणि पुढचा निर्णय घेताना फक्त काळजीपूर्वक घ्या, घाई करू नका. कारण आता ही सुरुवात आहे तुमच्या मोठ्या बदलांची. जर तुम्हाला आतून वाटत असेल की हे जे मी सांगते हे खरंच तुमच्याच आयुष्याबद्दल बोलते का, तर समजा ही भविष्यवाणी अगदी तुमच्याचसाठी होती. आनंदाची दुसरी बातमी म्हणजे की पैशांचा अडथळा तुटणार आणि मोठी तुम्हाला सुटका मिळणार. तर ही बातमी ऐकताना तुमचं मन थोडं जड होऊ शकतं, कारण ही भविष्यवाणी तुमच्या पैशांमुळे तुम्हाला ज्या वेदना झालेल्या आहेत त्यांच्याशी थेट जोडलेल्या आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमच्यापैकी अनेक लोक एकाच गोष्टीने त्रस्त आहात, ते म्हणजे की पैसे असूनही हातात पैसे नसणे, मेहनत करूनही त्याचा मोबदला न मिळणे, दिलेले पैसे देखील परत न येणे, डोक्यावरचं कर्ज, EMI, उधारी यांचं ओझं तुम्ही कोणाला सांगितलंच नाही, पण आतून मनात एकच प्रश्न होता की मी एवढं कष्ट करूनही माझी आर्थिक स्थिती अशी का. कधी कधी तर हसत असतानाही मनात काळजी चालूच होती.
रात्री झोप लागत नव्हती, कारण डोक्यात आकडे फिरत होते. परंतु माझ्या प्रिय भक्तांनो, आता हा आर्थिक अडथळा तुटण्याच्या मार्गावर आहे. पुढील काही दिवसात अचानक अशी एक बातमी मिळेल, जी थेट तुमच्या पैशांशी संबंधित असेल. अडकलेलं पेमेंट असू शकतं, थांबलेला पगार, उधारीची रक्कम, कोर्ट केस किंवा सेटलमेंट, व्यवसायातील नुकसान भरपाई, यांपैकी एक मोठी गोष्ट नक्कीच तुमच्या बाजूने आता फिरणार आहे. कदाचित रक्कम मोठी नसेल, पण तिचा परिणाम तुमच्या मनावर मात्र खूप मोठा असेल. कारण ही रक्कम फक्त पैसे नाही, तर ती आहे तुम्हाला मिळालेल्या ताणातून सुटका. आणि त्या क्षणी तुम्ही म्हणाल, देव आहे आणि तो मला पाहतोय. आणि हा पैसा अशा वेळी, ज्यावेळी तुम्ही जवळजवळ आशाच सोडलेली होती. म्हणजे नशीब शेवटच्या क्षणी आता तुमच्या बाजूने उभं राहील. लक्षात ठेवा, हा योग अचानक वाटतोय, पण यामागे तुमची प्रामाणिक मेहनत आणि सहनशीलता आहे. तुम्ही चुकीच्या मार्गाने कधीही पैसे कमवले नाहीत, म्हणूनच उशीर झाला. उशीर जरी झाला, परंतु अन्याय मात्र झालेला नाही. पैशांबाबतचा हा बदल फक्त आर्थिक नाही, तर तो तुमच्या आत्मविश्वासालाही बळ देईल. तुमचं डोकं हलकं होईल, निर्णय स्पष्ट होतील आणि पुढच्या काळात नवीन संधी तुम्हाला दिसायला लागतील. तिसरी आनंदाची बातमी असणार ती म्हणजे तुटलेली नाते आता पुन्हा जोडली जाणार. तर माझ्या प्रिय मंडळींनो, ही भविष्यवाणी ऐकताना तुमच्यापैकी अनेकांच्या डोळ्यात पाणी येईल. कारण ही गोष्ट तुमच्या मनात दडून ठेवलेल्या ज्या वेदना होत्या त्यांच्याशी थेट जोडलेली आहे. पैसे, करिअर, काम हे सगळं काही परत मिळू शकतं, परंतु नात्यामध्ये पडलेली दरी भरून काढणं खूप अवघड असतं. गेल्या काही काळापासून तुमच्यापैकी बऱ्याच जणांचा आई-वडील, भाऊ-बहीण, पती-पत्नी, प्रेमातील व्यक्ती, जवळचा मित्र यांच्याशी नातं ताणलेलं आहे. कदाचित एखादा चुकीचा शब्द निघाला, कदाचित गैरसमज झाला, परिस्थितीच अशी होती की कोणाला एकमेकांना समजून घ्यायला वेळच मिळाला नाही. बाहेरून तुम्ही शांत दिसता, पण आतून मन मात्र विचार करतच होतं की हे सगळं असंच संपणार का? परंतु माझ्या प्रिय मंडळींनो, आता या नात्यांमध्ये देव स्वतः तुम्हाला सांगते, हे सर्व अडथळा दूर करणार. पुढील काही दिवसात असा प्रसंग घडेल जिथे दोन्ही बाजूचं मन मोकळं होईल. एखादा फोन कॉल, अचानक भेट, जुना मेसेज किंवा एखादी घटना, यामुळे काय होईल की जो दुरावा निर्माण झाला तो हळूहळू कमी होईल. ज्याने तुमच्याशी महिन्यांपासून बोलणं बंद केलं होतं, तोच व्यक्ती आता पहिल्यांदा तुमच्याशी संपर्क करेल आणि ते शब्द ऐकून तुम्हाला जाणवेल, अजूनही नातं जिवंत आहे. हा बदल अचानक वाटेल, पण तो आतून फार खोल असेल. जुने गैरसमज विरघळतील, मनात साचलेला राग कमवेल आणि जागा घेईल ती समजुतीने आणि शांततेने. आणि खास करून तुम्हाला सांगते, पती पत्नी किंवा प्रेमसंबंधात हा काळ अगदी महत्त्वाचा आहे. ज्या नात्याला तुटण्याची भीती होती, तिथे आता जोड निर्माण होण्याचा योग आहे. कदाचित तुम्हाला सांगते, लगेच सर्व काही पूर्वीसारखं होणार नाही, परंतु सुरुवात मात्र नक्कीच होईल. कधीकधी ही सुरुवात सगळ्यात मोठा चमत्कार असते. फक्त एकच इशारा की या काळात जुने वाद पुन्हा काढू नका. कोण बरोबर, कोण चुकीचं यावर चर्चा टाळा. फक्त ऐका आणि मनातून माफ करा. कारण मंडळींनो, तुम्हाला सांगते, माफी मागणं किंवा माफ करणं हे कमकुवतपणाचं लक्षण नाही, तर ते आत्म्याचं मोठं चिन्ह आहे. या बदलानंतर तुमचं मन हलकं होईल आणि तुमची झोप सुधारेल आणि आयुष्यामध्ये एक वेगळीच शांतता येईल. चौथी आणि महत्त्वाची आनंदाची बातमी म्हणजे दूरवरून येणारी अशी बातमी जी तुमचं आयुष्य आता बदलवून टाकेल. तर माझ्या प्रिय मंडळींनो, ही भविष्यवाणी थोडी वेगळी आहे. कारण ही बातमी तुम्हाला जिथे अपेक्षा नाही तिथून येणार आहे. गेल्या काही काळापासून तुमचं आयुष्य एका ठिकाणी थांबल्यासारखं वाटत होतं. सगळं प्रयत्न करूनही काहीतरी अपूर्ण राहत होतं. मनात सतत एकच प्रश्न, माझ्या आयुष्यात काहीतरी मोठं घडणार आहे का? परंतु त्याचं आता उत्तर आहे की हो, नक्कीच. पुढील काही दिवसात दूरवरून, वेगळ्या शहरातून, वेगळ्या राज्यातून, कदाचित परदेशातूनही अचानक अशी बातमी होईल जी ऐकताच तुमचं मन थांबेल. हा फोन कॉल, मेसेज, ईमेल किंवा एखादी अधिकृत सूचना देखील असू शकते. जॉब ऑफर, ट्रान्सफर, बदली, परदेशी जाण्याचा योग, शिक्षण, विजा किंवा ॲडमिशन, व्यवसायाशी संबंधित मोठी संधी, यापैकी एक गोष्ट नक्कीच आता तुमच्या दारात उभी राहणार. सुरुवातीला तुम्हाला वाटेल, हे खरंच माझ्याचसाठी आहे का? पण काही क्षणातच तुम्हाला जाणवेल, हेच तर तुम्ही देवाकडे मागत होता. आणि ही बातमी फक्त आनंद देणार नाही, तर ती आयुष्याची दिशा देखील बदलणार. जिथे तुम्हाला वाटत होतं सगळे दरवाजे बंद झाले, तिथे आता देव नवीन दरवाजे उघडणार आहे. आणि एक खास गोष्ट अशी आहे, ही संधी तुम्हाला स्वतःची ओळख बदलण्याची संधी देईल. लोक जे म्हणत होते तुझ्याकडून होणार नाही, त्या लोकांना आता तुमचं यश पाहायला मिळेल. महत्त्वाचा इशारा म्हणजे ही बातमी मिळाल्यावर ताबडतोब होकार किंवा नकार देऊ नका.
शांतपणे विचार करा आणि देवाला मनात साक्ष ठेवा, कारण ही संधी एकदाच येते आणि योग्य निर्णय तुमचं पुढचं भविष्य ठरवतो. माझ्या प्रिय मंडळींनो, जर तुमचं मन आतून म्हणत असेल माझ्यासाठी काहीतरी मोठं आहे, तर समजा ही भविष्यवाणी खरंच तुमच्यासाठी आहे. आनंदाची बातमी 5वी जी आहे की नशीब आता युटर्न घेणार, जबरदस्त युटर्न घेणार. आता मी जे सांगणार आहे ना, ते ऐकल्यावर तुम्हाला जाणवेल हे फक्त भविष्यवाणी नाही, हे तुमच्या आयुष्याचं वळण आहे. गेल्या काही महिन्यांपासून तुमचं आयुष्य एकाच दिशेने चाललं होतं. संघर्ष, अडथळे, निराशा आणि प्रश्न. तुम्ही स्वतःलाच विचारलं असेल, मी चुकतोय का? माझ्या मेहनतीची किंमत नाही का? देव मला विसरला आहे का? परंतु माझ्या प्रिय मंडळींनो, आज मी पूर्ण खात्रीने सांगते, देव तुम्हाला विसरला नव्हता, तो फक्त तुम्हाला तयार करत होता. आता पुढील काही दिवसात अशी घटना घडेल जी तुमच्या आयुष्याला पूर्णपणे युटर्न देईल. आता पुढील जिथे तुम्हाला सतत अपयश होत होतं, तिथे अचानक तुम्हाला यश दिसेल. जिथे बंद दरवाजे होते, तिथे एकामागोमाग एक दरवाजे उघडतील. हा बदल इतका जलद असेल की तुम्ही स्वतःच म्हणाल, हे सगळं इतक्या लवकर कसं घडतं आहे? ही खास गोष्ट अशी की हा युटर्न तुमच्या मनापासून सुरू होईल. तुमच्या मनातील भीती कमी होईल, आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय स्पष्ट होतील. ज्या लोकांनी तुम्हाला कमी लेखलं, तुमच्या पाठीमागे बोलले, त्यांच्यासमोर आता तुमचं नशीब उंच भरारी घेईल. आर्थिक स्थिती सुधारेल, कामात स्थिरता येईल, नात्यांमध्ये शांतता मिळेल आणि स्वतःवरचा विश्वास परत येईल. हा बदल तुम्हाला सांगते नुसता बाहेरचाच नाही, तो आतूनही तुमचं व्यक्तिमत्व आता बदलावून टाकेल. फक्त एकच महत्त्वाचा इशारा की हा काळ जरी शुभ असला तरी अहंकार करू नका. सगळ्यांना सगळं सांगत फिरू नका. वाईट नजरेपासून स्वतःला वाचवा आणि देवाचे आभार मानायला विसरू नका, कारण देव जेव्हा भरभरून देतो तेव्हा नम्रता ठेवणं हे सर्वात मोठं संरक्षण असतं. जर तुम्हाला आतून जाणवत असेल हे सगळं माझ्याच आयुष्याचे जुळते, तर समजा हा युटर्न तुमच्याचसाठी आहे. माझ्या प्रिय मंडळींनो, आज तुम्ही जे ऐकलत ना, ते फक्त शब्द नव्हते, तर थेट देवाचा संकेत तुम्हाला मी देते. पुढील काही दिवस तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. शांत राहा, संयम ठेवा आणि योग्य वेळ आल्यावर योग्य निर्णय नक्कीच घ्या. लक्षात ठेवा, देव उशीर करतो परंतु अन्याय मात्र कधीच करत नाही. जर या भविष्यवाणीमधला एकही शब्द तुमच्या मनाला लागला असेल तर तुम्हाला सांगते, ही भविष्यवाणी तुमच्याचसाठी आहे. देवाचे हे संकेत आहे, त्यामुळे देवाचे आभार माना. आणि तुम्हाला सांगते, माझ्या या व्हिडिओला लाईक नक्कीच करा. तुमच्या मनाला ही माहिती आवडली असेल तर मनापासून लाईक करा. आणि हो, अशा सत्य, अचूक, मनाला स्पर्श करणाऱ्या भविष्यवाणी जर तुम्हाला बघायच्या असतील, ज्या लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचाव्या, यासाठी माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा, जेणेकरून अशी माहिती आपल्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.